नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे त्यांच्यासाठी नवीन योजना सुरू झालेली आहे। तर या योजनेमध्ये प्रत्येकी महिन्याला 3000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। परंतु याच्यासाठी कोणते नागरिक पात्र राहणार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परंतु अजूनही तुम्ही आपल्या मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर आयुष्यमान कार्ड योजना ही कोणत्या नागरिकांसाठी आहे ते पहिल्यांदा समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला भरपूर गोष्टींमध्ये परत अडचण येणार नाही। तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी प्रत्येकी 3000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। म्हणजे कुटुंबामध्ये प्रत्येकी व्यक्तीला 3000 रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे। कुटुंबामध्ये तुमच्या 4 सदस्य असू द्या किंवा 5 सदस्य असू द्या, परंतु तुमची जी उत्पन्नाची मर्यादा आहे जी शासनाने ठरवलेली आहे तिच्यापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आता याच्यामध्ये ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे। त्याच्यामध्ये तुमची पात्रता बघितली जाणार आहे, सोबतच यांच्या काही अटी शर्ती घातलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असली पाहिजेत। आणि चौथा मुद्दा म्हणजे अर्ज कसा करायचा आहे। आता हा अर्ज ऑनलाईन आहे किंवा ऑफलाईन आहे ते सुद्धा बघून घेऊयात। परंतु पहिल्यांदा आपण अर्जदाराची जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती बघून घेऊयात। आता पहिली जी पात्रता आहे त्याच्यामध्ये अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे तरच लाभ घेता येईल। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल तर कमीत कमी 15 वर्ष तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे। परंतु कोण महाराष्ट्र राज्याच्या बाहेर हा व्हिडिओ बघत असेल, जसं की MP आहे, UP आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये भरत असाल तरी पण तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे, कारण पूर्णपणे ही केंद्र सरकारची योजना आहे। त्याच्यामुळे संपूर्ण भारतामध्ये तुम्ही कोणत्या जरी राज्यातून असाल तरी पण तुम्हाला लाभ घेता येणार आहे। सोबतच जी दुसरी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचं उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो 1 लाखांपेक्षा कमी असला पाहिजे। सोबतच तिसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार रेशनधारक असेल तर त्याच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल किंवा तुमच्याकडे रेशन कार्डच नसेल तर तुम्हाला तुमचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्याचा उत्पन्नाचा दाखला रेशन कार्डच्या जागी जोडावाच लागणार आहे। परंतु ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे केशरी किंवा पिवळं, हे 2 रेशन कार्डसाठी पूर्णपणे तुम्हाला त्या रेशन कार्डची झेरॉक्स जोडायची आहे असेल तर, नसेल तर उत्पन्नाचा दाखला। आता चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार कास्टमध्ये बसत असेल, म्हणजे अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल, भटक्या जमाती असेल, सरासरी पकडलं तर SC ST OBC अदर वेगवेगळे कास्ट आहेत। जर त्याच्यामध्ये असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जोडायचं आहे। जर तुम्ही ओपन मधून असाल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट जोडण्याची काहीही गरज नाही। आता सोबतच पाचवी जी पात्रता आहे ती म्हणजे तुमचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे तरच लाभ घेता येईल, कारण ही योजना केंद्र सरकारची योजना आहे। केंद्र सरकारच्या मार्फतच पूर्णपणे तुम्हाला हे 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता याच्यामध्ये कोणकोणते नागरिक असू शकतात तर आयुष्यमान कार्ड योजनेमध्ये शेतकरी असू शकतात, सोबतच मजूर असू शकतात, कामगार असू शकतात आणि रेशनधारक असू शकतात। जर तुम्ही याच्यामधलं कोणतं जरी नसाल तरी पण तुम्हाला लाभ घेता येणार आहे। परंतु तुम्ही सरकारी नोकरीला नसले पाहिजे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसला पाहिजे, कारण ही योजना फक्त आर्थिकदृष्ट्या जे सक्षम नागरिक नाहीत त्यांच्यासाठी योजना आहे। ज्यांचं पूर्णपणे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्या नागरिकांनी अर्ज करू नये, कारण त्यांना या योजनेमार्फत 1ही रुपया मिळणार नाही। आता त्याच्याच पुढे बघू शकता आयुष्यमान कार्ड योजनेमध्ये कोणती कागदपत्रे लागणार आहेत। आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड। आता आधार कार्ड सर्व नागरिकांकडे असायलाच पाहिजे, जर नसेल तर लवकरात लवकर काढायचं आहे। याच्या पोचपावतीवरती सुद्धा अर्ज करू शकतात। दुसरं म्हणजे पॅन कार्ड।
आता पॅन कार्ड जर नसेल काढलं तर तुम्हाला पहिल्यांदा आधार कार्ड काढावं लागेल। आधार कार्डच्याच द्वारे पॅन कार्ड सुद्धा लागणार आहे। आता तिसरं म्हणजे उत्पन्नाचा दाखला। आता ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला काढायची गरज नाही, कारण त्यांचं रेशन कार्ड पिवळं किंवा केसरी असेल तर त्याची झेरॉक्स जोडली तरी पण चालणार आहे, परंतु तुम्ही सुद्धा पूर्णपणे उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे। आता चौथं म्हणजे पासपोर्ट साईज फोटो। तर जे आपण फॉर्म भरताना छोट्या आकाराचे 2 फोटो जोडत असतो तर ते आपल्याला 2 फोटो लागणार आहेत। सोबतच तुमचा मोबाईल नंबर जो चालू आहे तो नंबर द्यायचा आहे आणि आधार कार्डला लिंक असेल तर तो नंबर द्या, जेणेकरून येणारी नवनवीन इन्फॉर्मेशन आणि त्याच्यावरती येणारा OTP तुम्हाला सबमिट करायचा आहे। आता त्याच्याच पुढे बघू शकता जे 5वं आहे ते पूर्णपणे कास्ट सर्टिफिकेट। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे SC ST OBC अदर NTC NT जर तुम्ही या कास्टांमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जोडावे लागणार आहे। आता 6वं जे कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवासी दाखला। आता हा रहिवासी दाखला कुठून घ्यायचा तर तुम्हाला एक काम करायचं आहे। हा रहिवासी दाखला तुमच्या गावातील सरपंच असेल किंवा पोलीस पाटील असेल किंवा तलाठी असेल किंवा ग्रामसेवक असेल तर यांच्याकडून तुम्हाला हा रहिवासी दाखला घ्यायचा आहे। याला काही वेळ लागत नाही, लवकरात लवकर भेटून जातो। आता बँक पासबुक आणि तलाठी दाखला तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये भेटूनच जाईल। आता आयुष्यमान कार्ड योजनेमध्ये कोणता लाभ मिळणार आहे तर पहिला लाभ आहे तर राज्यातील सरकारी किंवा खाजगी दवाखान्यांमध्ये तुम्हाला मोफत उपचार दिले जाणार आहे। आता तुम्हाला तर माहितीच होतं की 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जाणार होते, परंतु नागरिक दवाखान्यांमध्ये गेले असताना त्यांना याच्यामध्ये सवलत दिली गेलेली नाही। तर एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यमान कार्ड या योजनेचे वेगवेगळे दवाखाने आहेत, काही मोजकेच दवाखाने आहेत, त्याच दवाखान्यांमध्ये हे कार्ड चालणार आहे। तुम्ही कोणत्या जरी दवाखान्यात गेलात तरी तिथे हे कार्ड चालू शकत नाही। आता दुसरा जो लाभ आहे तो म्हणजे या योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र राहतील अशांना प्रत्येकी महिन्याला 3000 रुपये शासनाच्या मार्फत अनुदान देण्यात येणार आहे। सोबतच सर्वात महत्त्वाचा जो लाभ आहे तो म्हणजे डोळे तपासणी असू द्या, गुडघे असू द्या किंवा तुमच्या मणक्यामध्ये गॅप असेल किंवा काहींचे तळवे दुखतात, डोकेदुखी असे वेगवेगळे जे आजार आहेत, म्हणजे भरपूर दिवसांपासून आजार असतील, म्हणजे 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, इतके दिवसांपासून जर तुम्ही आजारी असाल, त्या आजारांमध्ये आजारी असाल तर याच्यावरती पूर्णपणे सरकार शिबिर तयार करून मोफत उपचार देण्यात येणार आहेत। त्याच्यामुळे शासनाने सांगितल्याप्रमाणे या योजनेसाठी जे जे लाभार्थी पात्र राहतील अशा नागरिकांना सरकारमार्फत पूर्णपणे अनुदान देऊन त्यांना मोफत उपचार दिले जाणार आहेत, जर तुम्ही खाजगी दवाखान्यांमध्ये गेलात किंवा सरकारी दवाखान्यांमध्ये गेलात। आता याच्या आयुष्यमान कार्डचे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या तालुक्यामध्ये मर्यादित दवाखाने आहेत, फक्त त्या दवाखान्यांमध्ये हे कार्ड चालणार आहे। दुसऱ्या कोणत्या जरी दवाखान्यांमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला पूर्ण पैसे भरावे लागणार आहेत। जर काय अडचण आली तर कमेंटमध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।